नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त व्हावी हेतूने सलाम मुंबई फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले गौरवोद्गार. गावस्तरावर उपक्रम राबवण्याचे केले आवाहन. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आदर्श पिढी घडणार. माजी कुलगुरू डॉक्टर माणिक साळुंखेंचे वाचक पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी केले प्रतिपादन. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवरायांच्या मूर्तीची डाळिंबी आड इथं झाली प्रतिष्ठापना. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पाळणासह राबविणार विविध कार्यक्रम. आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते झाले थाटात उद्घाटन. स्वराज सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव. भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण, आरोग्य, सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गौरवोद्गार काढले. तंबाखूमुक्त आरोग्यदायी मुले या कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण, आरोग्य, सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे, असे जिल्हाधिकारी यांनी गौरवोद्गार काढले. मुले तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावीत आणि त्यांनी आरोग्य संपन्न जीवन जगावे यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहे. समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे. जर शाळा तंबाखूमुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखूमुक्त होईल हा विश्वास आहे. शिक्षण विभागामार्फत तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुले हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात सर्वच शाळांसोबत यशस्वीपणे राबवला आहे. आज मितीस तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुले या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले. सोलापूर जिल्ह्यातील 4719 शाळांपैकी 765 शाळा तंबाखूमुक्त शाळा ॲपवर तंबाखूमुक्त घोषित झाल्या आहेत. शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी राज्यस्तरावर व शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे. शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी अनेक पूरक कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहेत. जिल्हा आणि राज्य स्तरावर सातत्याने या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला जात आहे, जेणेकरून या सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्यास प्रेरित होतील. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सर्वांना प्रशिक्षित केले जात आहे. सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखूमुक्त शाळांचे निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखूमुक्त व्हावा यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपल्या शाळा तंबाखूमुक्त करूयात, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हाधिकारी. तंबाखूमुक्त आरोग्यदायी मुले हे कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण, आरोग्य, सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे हा कौतुकास्पद आहे. मुले तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावीत आणि त्यांनी आरोग्य संपन्न जीवन जगावे यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहेत. समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे. जर शाळा तंबाखूमुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखूमुक्त होईल हा विश्वास आहे. शिक्षण विभाग मार्फत तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुले हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात सर्व शाळांसोबत यशस्वीपणे राबविलेला आहे. तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुले हा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले आहे. आज मितीस सोलापूर जिल्ह्यातील एकूण 4719 शाळांपैकी 765 शाळा टोबॅको फ्री स्कूल ॲप वर तंबाखूमुक्त घोषित झाले आहेत. शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठी राज्यस्तरावर सर्व शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे. शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी अनेक पूरक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. जिल्हा आणि राज्यस्तर सातत्याने या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला जात आहे, जेणेकरून या सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्यास प्रेरित होतील. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सर्वांना प्रशिक्षित केले जात आहे.
सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखूमुक्त शाळांचे निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपल्या शाळा तंबाखू मुक्त करूयात. पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आदर्श पिढी घडणार असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठात माजी कुलगुरू डॉक्टर माणिक साळुंखे, डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त वाचक पुरस्कारांचे वितरण प्रसंगी व्यक्त केले. भारत हा ज्ञानपरंपरेने समृद्ध देश आहे. येथे शिक्षण, विज्ञान, धर्म या सर्व गोष्टी एकमेकांच्या अतिशय जवळच्या आहेत. याच गोष्टींचा सर्व विचार व अभ्यास करून 30 वर्षांनंतर आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारतीय शिक्षण पद्धतीचा शोध घेण्याबरोबरच आदर्श पिढी निश्चित घडणार असल्याचे स्पष्ट मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिक साळुंखे यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र यांच्यातर्फे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्कृष्ट वाचक पुरस्कार वितरण व विशेष व्याख्यानात डॉक्टर साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, सौ साळुंखे यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्राध्यापक चंद्रकांत गार्डी यांनी केले. मान्यवरांचा परिचय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी करून दिला. यावेळी श्रद्धा कोळी, सुहास जाधवर या विद्यार्थ्यांना व डॉक्टर दत्ता घोलप शिक्षक आणि हनुमंत नागरगोळचे कर्मचारी यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर साळुंखे यांनी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी ग्रामीण भागात वंचितांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवल्याचे सांगितले. जागतिकीकरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील झालेले बदल या विषयावर बोलताना त्यांनी नवीन तंत्रज्ञान, ऑनलाईन शिक्षण, ज्ञानसंपदा, औद्योगिक व्यूहरचना, चिरंतर विकास या विषयावर शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी. पाटील, सहसचिव देबडवार, खजिनदार बापूसाहेब शितोळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर समाधान पवार, डॉक्टर शशिकांत गायकवाड, प्राध्यापक देवानंद चिलवंत, प्राचार्य डॉक्टर शेख, प्राचार्य डॉक्टर एस.के. पाटील, प्राचार्य डॉक्टर सुग्रीव गोरे आदी उपस्थित होते. मी खरं तर आता मी शैक्षणिक धोरणाबद्दल बोलणार आणि मामांच्या बद्दल, कारण 2 भाषणं मला सांगण्यात आली की मामांचं चरित्र आहे. मामांचं चरित्र जो मी आता काही भाग म्हटलेला आहे. आता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारतीय शिक्षण पद्धतीचा शोध घेणारा, आदर्श व्यक्ती आणि आदर्श समाज घडवणारा म्हणजे काय आहे. कारण या नवीन विद्यार्थ्यांना बरं का फक्त आम्ही काहीतरी अभ्यासक्रमात बदल करतोय, पण हे बदल म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण नाही आहे. भारताच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे आदर्श व्यक्ती आणि आदर्श समाज कोणता याचे स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा तयार झालं. मला शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना परत एक रिक्वेस्ट करायची वाटतं की हे फक्त व्याख्यान घेऊन तुम्ही पुढे या. आम्हाला अध्यासन केंद्र मामांचं कार्य हे रिसर्च मध्ये सुद्धा पुढे आलं पाहिजे, त्याच्यामध्ये बरंचसं लिखाण झालं पाहिजे आणि अशा प्रकारचे व्याख्यान हे फक्त विद्यापीठामध्ये न होता बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये व्हावेत आणि ते फक्त सोलापूर विद्यापीठाच्या अखत्यारीत असणाऱ्या महाविद्यालयामध्ये नाही तर त्याच्या पुढे जाऊन व्हायला पाहिजे. आणि शक्य झालं तर मला वाटतंय मी आपले शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव त्यांच्याशी मागे माझी भावना व्यक्त केली की आपण इंटरनॅशनल कॉन्फरन्स या विषयावरती अरेंज करूया आणि वी विल ट्राय टू टेक वॉट एव्हर थॉट्स ऑफ मामा टू इंटरनॅशनल लेवल. कारण हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, कुटुंब व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मला वाटतं आपण तेवढ्या कुटुंबाचे कार्यक्रम आपण करू आणि मामांचं जे काही कार्य आहे ते इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाऊ. पण मला श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंब आड शिंदे चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.
हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर डाळिंबाड शिंदे चौक येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीची पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय, जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला। याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, राजन जाधव, पुरुषोत्तम बर्डे, माऊली पवार, विनोद भोसले, भाऊसाहेब रोडगे, जयवंत सलगर, माजी अध्यक्ष मतीन बागवान, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष रवी मोहिते, उपाध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले, अंबादास सपकाळ, नागेश येळमेली, खजिनदार सुशील बंदपट्टे, सचिन तिकटे, गणेश माळी, मिरवणूक प्रमुख महेश धाराशिवकर, उपमिरवणूक प्रमुख नामदेव पवार, कुस्ती प्रमुख बापू जाधव, अमर दुधाळ, कार्यालयीन प्रमुख सचिन स्वामी, देविदास घुले, बसवराज कोळी, विजय पोकाळे, अंबादास शेळके, सोमनाथ शिंदे, बजरंग जाधव, सचिन शिंदे, लहू गायकवाड, देविदास घुले, सचिन स्वामी, मनीषा नलावडे, चारुशीला दिनकर जगदाळे, अश्विनी भोसले, राधा पवार, लक्ष्मी माने, सुवर्णा यादव, जया रणदिवे, लता ढेरे उपस्थित होते। साहित्य माणसांना माणसांशी जोडण्याचे काम करते असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी काव्य संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले। अंजुमन कादिर सोलापुरी यांच्या वतीने आयोजित कवी कादिर सोलापुरी यांच्या स्मरणार्थ 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहात काव्य संमेलन पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। सोलापूरचे कवी बशीर बरबाज यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाला सोलापूरचे सुप्रसिद्ध कवी सिराज सोलापुरी साहिब यांच्या कागजी है पिरहान या 6व्या पुस्तकाचे लोकार्पण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर साहित्य माणसांना माणसांशी जोडण्याचे काम करते असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी काव्य संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले। ये मुशाहिरा करते रहे और सोलापुर को एक नया मौका देते रहे कि बड़े बड़े कलाकार लाके सोलापुर को एक उनकी कलाकृति पेश करते हैं। ये बहुत डिफिकल्ट है कि हर नेता यहाँ आना और उनके किताबों के बारे में भी एक अच्छा स्वाद करना है। मैं आसिफ इब्राहिम जी को बहुत धन्यवाद देता हूँ। वो अकेले बहुत साल से मैं देखता हूँ कि अकेले वो काम करते हैं और कितने लोगों को अपने सोलापुर के जनता के सामने मुशाहिरा पर प्यार करने वाले लोगों को वो पेश करते हैं। उर्दू लैंग्वेज कभी 6 किताबें हो गई। और भी वो लिखते रहेंगे। ये तो 6 किताबें उनकी हो गई सोलापुरी जी की, बट वो तो अभी अपने सोलापुर से गए, बम्बई गए, बम्बई से वो लिखते रहे, लेकिन वो सोलापुर की जो धारा है उसको छोड़े नहीं। और तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख पाहुण्यांचे आसिफ इक्बाल यांनी परिचय करून दिला। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सिराज सोलापुरी यांच्या कलाम कागजी हे पिरहान या काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले आणि सिराज सोलापुरी यांना पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला।
पहिल्या सत्राच्या अध्यक्षीय भाषणात उद्घाटन समारंभात बशीर परवाज यांनी सिराज साहेबांच्या काव्यमय प्रवासाचा आढावा घेतला आणि त्यांच्या भाषणाचे कौतुक केले. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या प्रणिती शिंदे आणि इतर पाहुण्यांनीही सिराज यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी इरफान जाफरी म्हणाले, सिराज यांनी कविता अतिशय चांगली आणि सुंदर लिहिली आहे, जी वाचकांना आकर्षित करते आणि त्यांच्या 6व्या कविता संग्रहासाठी त्यांचे अभिनंदन केले. डॉक्टर कासिम इमाम यांनी सिराज यांच्या कवितेचे समीक्षण करताना ती आजच्या काळातील विश्वसनीय कविता असल्याचे सांगून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आणि उत्कृष्ट साहित्य कृतीचे कौतुक केले. मोईद सिराज अहमद यांनी सोहळ्याच्या सुरेख नियोजनाची जबाबदारी पार पाडली, तर मुशायराच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी अकोल्याहून आलेले युवा कवी साहिर आफ्ताब यांनी पार पडली. संमेलनाची सुरुवात मीर अफजल मीर साब यांच्या कविता सादरीकरणाने झाली आणि युवा कवी नईम फरहान यांनी नाद पठण केले. कवी डॉक्टर कासिम इमाम, इरफान जाफरी, उबेद आझम आझमी, नईम फराज, अल्तमिश शम्स, डॉक्टर राजी शतारी, डॉक्टर मीर अफजल मीर, सिराज सोलापुरी, आसिफ इक्बाल, आरजू राजस्थानी, अब्दुल शुकूर, शूर आणि मुशायराचे अध्यक्ष डॉक्टर अक्रम नकाश यांनी आपल्या वक्तृत्वाने मेळावा संस्मरणीय आणि आनंददायी बनवला. यावेळी महाराष्ट्र विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे, चेतन नरोटे, डॉक्टर अखलाक अहमद वडवान, आरिफ शेख, वकार शेख, तौफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी व इतर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकिद शेख, समीर निचलकर, मुश्ताक गदवाल, इरफान पटेल, साकिब नाईकवाडी, अली हसन सय्यद, असीम सय्यद, अब्दुल समी सय्यद, मुस्तफा सय्यद, ईसा सय्यद, जमीर मुलानी, जुबेर शेख, सीए मौलाना यांनी परिश्रम घेतले. और ये किताब पता नहीं किस तरह उन्होंने मेरे नाम मंसूब कर दी. मैं अपने आप को उनकी मोहब्बत तो समझता हूं, लेकिन अपने आप को इसका अहल नहीं समझता. अब मुख्तसरन इसलिए अर्ज करना है क्योंकि सुशील कुमार शिंदे साहब को कई तकरीबात में जाना है और ये उनकी बड़ी मोहब्बतें हैं इस शहर पर, और हम तो साहब इस शहर को आपके नाम के हवाले से ही जानते हैं. हमारा बस चले तो शोलापुर से पहले सुशील कुमार शिंदे जी शोलापुरी लगाए. एक अरसे से आप यहाँ के इल्मी अदबी प्रोग्राम की सरपरस्ती फरमाते हैं, वो चाहे उर्दू लिटरेरी फोरम हो, चाहे अंजुमन कल्बी शोलापुरी हो, चाहे खिदमत खल्क ऑर्गेनाइजेशन हो, क्योंकि हमने देखा है तो कितना जरा ये आजमाकर देख तो एक किसी की राह से पत्थर हटाकर देख तो, और बेवफा मैं हूँ कि तू है फैसला हो जाएगा. बेवफा मैं हूँ कि तू है फैसला हो जाएगा. मेरी नजरों से जरा नजरें मिला कर क्या बात है, क्या बात है. बेवफा मैं हूँ कि तू है फैसला हो जाएगा. मेरी नजरों से जरा नजरें मिलाकर देख तो, और मैंने माना नफरतों की आंधियों का जोर है. मैंने माना नफरतों की आंधियों का जोर है. एक मोहब्बत ये वफा गाह वो मक्तल है कि इस मक्तल में जो भी आया है मोहब्बत के सबब आया है. ये वफा गाह वो मक्तल है कि इस मक्तल में जो भी आया है मोहब्बत के सबब आया है. और जो शेर देखने हुजूर के आसिफ भाई की नजर कर दे कि आंधी चली, बादल उठे, बरसात हुई है. आंधी चली, बादल उठे, बरसात हुई है. एक दिन के लिए कितनी बड़ी रात हुई है. चली, बादल उठे, बरसात हुई है. एक दिन के लिए कितनी बड़ी रात हुई है. और तुम साथ नहीं हो तो ये औकात हुई है. गुजरा है कहीं दिन तो कहीं सोना फराज अपना के खाना पीना, जागना सोना फराज अपना के खाना पीना. हमको तहजीब सिखाने के लिए आ पाए. हमको तहजीब सिखाने के लिए आ पाए. जाम तौहीद पिलाने के लिए आ पाए. बेटियां दाफिल जहालात में हुआ करती थी,
जिंदगी उनकी बचाने के लिए आप आए। शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले। स्वराज सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केले होते। गुरुवारी पोलीस आयुक्त एस राजकुमार यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाची पोलीस आयुक्त एस राजकुमार यांनी पाहणी करून माहिती घेतली। यानंतर सोलापूर जिल्हा लाठीकाठी संघटनेचे अश्विन कडलासकर, शिवराम भोसले, अंजना कडलासकर, किरण बोळेकर, श्रीनिवास पोतराज, मार्तंड शिंगाडे, शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा, तलवारबाजी, परशू, कुऱ्हाड, लाठीकाठी या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले। अवघ्या 6 वर्षांच्या अर्णव पाठणकर या बाल शिवभक्ताने आपल्या मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। या प्रात्यक्षिकेत जागतिक रेकॉर्ड ब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी कौतुक केले। हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन 15 व उद्या 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण हॉल, ड्रीम पॅलेस, सेवा सदन शाळेसमोर येथे सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मोफत पाहता येणार आहे। हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत। या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा लाभ सोलापुरातील शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले। याप्रसंगी उद्घाटन व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, अनिल उकरंडे, बिज्जू प्रधाने, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सरचिटणीस खलील शेख, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राजू बेर्डेनवरू, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अमीर शेख, संजय मोरे, महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला प्रदेश सरचिटणीस साईरा शेख, कायम निमंत्रित सदस्य ज्येष्ठ नेत्या किरण मोहिते, संतोष पाटील, कविता संतोष पाटील, दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुरेखा घाडगे, प्रिया पवार, कांचन पवार, शोभा सोनोने, मध्य विधानसभा अध्यक्ष अबादीराजे अल्मेराज, विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी आदींची उपस्थिती होती। हर्षदा माणिक नरके, मी महिला विद्यापीठमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव विद्यापीठमध्ये शिकते। मी BA पोस्ट शिकते। शिवाजी महाराजांचं आम्ही हे प्रदर्शन पाहायला आलतो। शिवाजी महाराजांनी महिलांचा खूप आदर केला। त्यांनी कुठे सुद्धा लढाईला जाताना त्यांनी महिलांना कुठे पण घेऊन जात नव्हते, त्यांचा मान राखायला सांगायचे। गावात सुद्धा त्यांनी ग्रंथांचा लढाई करणाऱ्या महिलांना छळबीळ करत नव्हते। त्यांनी काय भावना महिला सुरक्षित आहेत आजच्या महिलांना, म्हणजे सगळ्या महिलांनी तलवारबाजी ते शिकायला पाहिजे, कराटे वगैरे शिकायला पाहिजे। आम्ही लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत। माझं नाव सानिया नालसाबडाल आहे। आम्ही एकूण 20 विद्यार्थिनी इथं आलेलो आहोत। तर आज आम्ही शिवकालीन शस्त्र, शिवकालातील शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र, त्याच्यातील दांडपट्टा, त्यांच्या अनेक तोफा, अनेक शस्त्र आम्हाला पाहायला मिळाले। ज्याच्याबद्दल आम्हाला काही शस्त्र माहीत होते, काही शस्त्र माहीत नव्हते। त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळाली। नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती मिळाली आज या कार्याबद्दल। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी या शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला व त्यानंतर आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली। त्याच्यानंतर आज आम्हाला शस्त्रकालीन आम्हाला याच्यातील एक दांडपट्टा, त्याच्यातील खूप व्हेरायटीज पाहायला मिळाले आणि कटर असते ना, त्याच्यातील देखील खूप व्हेरायटीज पाहायला मिळाले, जे आधी मला माहीत नव्हतं की एवढ्या व्हेरायटीज आहेत त्याच्यात। हे देखील खूप छान पद्धतीने मला माहिती मिळाली। शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर शिवाजी महाराज एक असे राजे होते की त्यांच्या राज्यामध्ये जात पात असं कोणताही धर्म
गारमेंट असोसिएशनने कमी गुंतवणूक आणि चांगला उद्योग उभा करावा. गारमेंट असोसिएशनच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी गारमेंट असोसिएशनच्या अडीअडचणी संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी रेडीमेड गारमेंट ही अतिमोठी इंडस्ट्री आहे. मराठी माणसाने यात प्रवेश केला पाहिजे. या इंडस्ट्रीमध्ये व्यापारी असोसिएशनने बाजारपेठांचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून या व्यवसायात प्लॅन तयार करावे. चांगला दर्जा डिझाईन लोकांना हवे असते. कमी गुंतवणूक आणि चांगला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. गारमेंट असोसिएशनच्या प्रत्येक अडचणींमध्ये त्यांची समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान सोलापूर गारमेंट व्यापारी असोसिएशनची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, सोलापूर गारमेंट असोसिएशनचे गणेश भूमकर, अशोक चव्हाण, सुरेश बिद्री, बन्सीलाल जितुरी, अनिल भूमकर, नागेश चव्हाण. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गारमेंट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी निवारण व्हावे, त्यांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळावे, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव यांनी सांगितले. दरम्यान लवकरच सोलापूर शहरातील गारमेंट उद्योगाला चालना देण्यासाठी आणि सोलापूरला गारमेंट हब करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या राज्याध्यक्ष रुपाली चाकणकर यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कार्यालय येथे सोलापूर शहरातील पक्ष बळकटीच्या संदर्भात किसन जाधव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी यावेळी दिल्या. सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष 2022-23 साठी 7% लाभांश जाहीर केला आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत सभासदांच्या खात्यात हा लाभांश जमा करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष 2022-23 साठी 7% लाभांश जाहीर केला आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत सभासदांच्या खात्यात हा लाभांश जमा करण्यात येणार असून बँकेचे अध्यक्ष पेंडसे यांनी याबाबत अधिक माहिती देताना कोविड आणि त्यानंतरच्या काळात बहुतांश सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात नाजूक बनली होती. मात्र त्याही परिस्थितीत सोलापूर जनता सहकारी बँकेने गत आर्थिक वर्षात 26.10 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून साहजिकच सहकारी बँकांवर आर्थिक समतोलासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी बँकेला लाभांश वाटप करणे शक्य होत नव्हते. सोलापूर जनता सहकारी बँकेस आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 26 कोटी 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांना यंदा 7% प्रमाणे लाभांश देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास अनुमती मिळाली असून 7% लाभांश सभासदांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सोलापूर जनता सहकारी बँकेकडे 1811 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने 974 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय 2785 कोटी रुपयांचा आहे. बँकेचे भाग भांडवल 70.89 कोटी रुपये आहे, तर बँकेची निव्वळ संपत्ती 137 कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता 12% असणे अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यात देखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता 16.97% आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचे अध्यक्ष पेंडसे यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने 43.57 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला, तर बँकेच्या नेट एनपीएल मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए 4.28% खाली आला. वर्ष 2023-24 मध्ये चांगली वसुली व एनपीए व्यवस्थापनामुळे आज अखेर नेट एनपीएचे प्रमाण 2.43 पर्यंत खाली आले आहे. तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी देखील बँकेच्या वाटचालीचा आढावा
आढावा सांगितला। या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे, मुकुंद कुलकर्णी, वरदराज बंग, विनोद कुचेरिया, चंद्रिका चौहान, रवींद्र साळे, आनंद कुलकर्णी, सीए गिरीश बोरगावकर, राजेश पवार, पुरुषोत्तम उडता, दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉक्टर अजित कुमार देशपांडे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, रामदास सिद्धूल, मुख्याधिकारी आनंद ताशी, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर उपस्थित होते। या पत्रकार परिषदेमध्ये बँकेतर्फे मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आपल्याला कल्पना असते की ही पत्रकार परिषद एका चांगल्या बातमीची प्रसिद्धी देण्यासाठी आपण बोलवलेली आहे। बँकेने गतवर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 22-23 साठी 26 कोटी 9 लाखाचा जो नफा कमवला, त्या बेसिसवर सगळ्या तरतुदी करून 60% लाभांश आपण मागच्या या सप्टेंबरमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सभासदांकडनं त्याची परवानगी घेतली होती, परंतु रिझर्व्ह बँकेकडनं परमिशन येणं बाकी होतं आणि ती आपल्याला या फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आम्ही ही आनंदाची बातमी देण्यासाठी सगळ्यांना बोलवलेलं आहे। बँक 60% लाभांश बँकेनं जाहीर केलेला आहे आणि आता एका 4 ते 5 दिवसामध्ये आपण सभासदाच्या खात्याला जमा करणार आहोत। मला सांगायला आनंद वाटतो की मध्यंतरी आपण काही वर्ष लाभांश देऊ शकलो नव्हतो, पण यावर्षीचा प्रॉफिट आणि त्या बेसिसवर आपण हा लाभांश देऊ शकत आहोत। आज बँक ही एका स्ट्रॉंग फुटिंगवर आहे, म्हणजे आपण जे काही रिझर्व्ह बँकेचे पॅरामीटर्स म्हणतो त्याच्यामध्ये नेट एनपीए आहे, प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आहे, कॅपिटल ॲडिक्वेसी आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, असे हे 4 महत्त्वाचे जे पिलर आहेत ज्याच्यावर बँकेचं जे काही अधिष्ठान अगदी स्ट्रॉंगपणे उभं आहे आणि उत्तम पद्धतीनं आज आपल्या बँकेचं फाउंडेशन आहे। नेट एनपीए पर्सेंटेज आज रिझर्व्ह बँकेच्या फायनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेजचा जो क्रायटेरिया आहे त्याला जो 3% लागतो त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 2.43 2.43 आहे। त्याच्यामधून आपण 7% डिव्हिडंड एजीएम मध्ये मंजूर करून घेतलेला होता आणि आरबीआयच्या प्रतीक्षेत होतो आपण, आरबीआयच्या परमिशनच्या ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण आता 7% डिव्हिडंड या 25 तारखेपर्यंत सर्व सभासदांच्या अकाउंटला जमा करत आहोत। ही आनंदाची बातमी देण्यासाठी खरं तर आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे। तर त्या दृष्टिकोनातून बँकेची प्रगती ही सर्व सभासदांना आणि सोलापूरकर वासियांना कळावी म्हणून ही पत्रकार परिषद बोलवली। बँकेने गेल्या वर्षी 60% जो डिव्हिडंड डिक्लेअर केला त्याच्याबरोबरीने बँकेचं टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन इयर म्हणून पण आपण 23-24 मध्ये डिक्लेअर केलेलं होतं आणि त्याच्याप्रमाणे आपली प्रगती चालू आहे। त्याच्याप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजी आणायचा आपण प्रयत्न करतोय, त्याप्रमाणे नवीन मशिनरी म्हणा, टेक्नॉलॉजिकल सॉफ्टवेअर्स म्हणा, हे सगळे आपण आणत आहोत आणि ज्यायोगे बँक पूर्णपणे स्ट्रॉंग फुटवर्ड उभी राहील आणि पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपल्याला कुठल्याही प्रकारचा टेक्नॉलॉजिकल आपण मागं पडलो तसं होणार नाही। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधून घेतले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। याच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधून घेतले। एसटी महामंडळाच्या सोलापूरच्या विभागीय कार्यालय इथे हे धरणे आंदोलन करण्यात येऊन शासनाचे लक्ष वेधले। दरम्यान या आंदोलनाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते। मी वैजयंती सतीश भोसले, कामगार संघटनेची कार्यकर्ते असून कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागणीसाठी आंदोलन पुकारलेले आहे, पण गेली 4-5 महिने झाले आपण शासनाचा पाठपुरावा करत आहे संघटना, परंतु अजून पण दखल घेतलेली नाही। तर ह्यापुढे जर त्यांनी दखल घेतली तर ठीक, अन्यथा ह्याच्यापेक्षा ठोस काहीतरी आम्ही पाऊल उचलू अशी आम्ही शासनाला ग्वाही देतो। मी प्रशांत गायकवाड, विभागीय सचिव सोलापूर।
आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी जिल्हा कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचं आयोजन केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे, कामगारांच्या आर्थिक मागण्या जी आहेत ती प्रलंबित आहेत। 11 सप्टेंबर 2023 रोजी संघटनेच्या वतीनं आझाद मैदान येथे उपोषण केलं होतं। त्या दरम्यान आश्वासन मिळालं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत 15 भंडी शेगाव येथे भाजपाच्या गाव चलो अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आगामी विधानसभा व माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात भाजपने गाव चलो लोक अभियानास सुरुवात केली आहे। या अभियानात सुमारे 200 प्रवासी कार्यकर्ते माढा व सांगोला विधानसभा मतदारसंघातील बूथवर प्रवास करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना देऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम केले जात आहे। या अभियानाचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने भंडी शेगाव तालुका पंढरपूर येथे माढा लोकसभा प्रभारी व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गाव चलो लोक अभियान योजना राबवण्यात आली। यावेळी परिचारक यांनी चव्हाण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। मोदी सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ व्यवस्थित मिळत असल्याने संबंधित शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले। केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजनांची विकास कामांची माहिती नागरिकांना दिली। यावेळी त्यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, समाजातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांची भेट घेऊन संवाद साधला। महिला सबलीकरणासाठी अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, आशा सेविका यांच्याही भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, बूथ प्रमुख, प्रवास कार्यकर्ता, सुपरवायझर, गावातील कार्यकर्ते, तरुण, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। हे आयोजन येत्या 24 ते 26 फेब्रुवारी या 3 दिवसात होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खाते प्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीची बैठक संपन्न झाली। या सहविचार सभेत जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती, परस्पर समन्वय, सहनशीलता, ताणतणावाचे व्यवस्थापन आदी मूल्ये वाढीस लागून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे या स्पर्धेचा मुख्य हेतू असून या स्पर्धेतून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना निर्माण होऊन नव्या जोमाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कार्यास नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर, शासकीय मैदान नेहरूनगर, ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे तर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा 26 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करण्यात असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन विभाग स्मिता पाटील आणि प्रसिद्धी समितीचे प्रमुख संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे। क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत ग्रामपंचायत स्तरावरचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले। बरेच उपक्रम इन द सेन्स की केंद्रच्या ज्या योजना आहेत, आपल्या स्टेटच्या ज्या योजना आहेत, डीपीटीसी अंतर्गत जो खर्च आहे, प्रमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे। मोदी आवासमध्ये आपण राज्यात प्रथम होतो सँक्शन देण्याबद्दल, इतर योजनेमध्येही आपली कामगिरी खूप छान आहे। हे सगळं बघता त्याच्यामध्ये खूप मोठी मेहनत आहे आपल्या सगळेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी, त्यांनी फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये त्यांनी परिश्रम घेऊन दिलेला आहे आणि ह्याचंच कौतुक म्हणून प्रत्येक वर्षी आपण त्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा असतो तो घेत असतो। मागच्या बऱ्याच वर्षापासून कोविडपासून आपल्या त्या स्पर्धा वेगवेगळ्या कारणाने झाल्या नाहीत। यावर्षी त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे विरंगुळा असलीच पाहिजे आणि त्यामध्ये काय होतं की स्पर्धे मात्र
स्पर्धेमार्फत आपलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स एकत्र येतात, कर्मचारी अधिकारी एकत्र येतात, त्यांचं कोऑर्डिनेशन, एकमेकांशी जे कुटुंबाचं एक वातावरण आहे ते निर्मिती इथे आपल्याला होताना दिसून येते. तर त्याच्याच अनुषंगाने आपण 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला आपल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण आउटडोर खेळामध्ये 14 प्रकारचे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये करतोय. क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, थ्रोबॉल असेल, इतर जे ॲथलेटिक्सचे खेळ आहेत ते असणार आहे. त्याच्यानंतर इंडोर गेम्समध्ये बॅडमिंटन आहे आणि एकदम छोटे छोटे जे लिंबू चमचा वगैरे असे खेळ आहेत ते पण असणार आहेत. आणि सांस्कृतिक याच्यामध्ये जसं की आपल्याकडे गीत गायन, एकपात्री नाटक आहे, समूह गीत आहे, त्याच्यानंतर लघु नाटक वगैरे, लोकनृत्य, असे वेगवेगळे आपल्याकडे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मला वाटते माझे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, नॉट ओन्ली ॲट झेडपी लेवल म्हणजे हेडक्वार्टरच्या लेवलला तर असतीलच, पण पंचायत समितीच्या लेवललाही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतील, पुढे नेतील अशीच मी अपेक्षा बाळगते. आणि ह्याही पलीकडे मला वाटते आपले जे सगळेच नागरिक आहेत त्यांनीही आम्हाला सहकार्य करावं, आवर्जून भेटी द्यावं आणि त्याचं कुठे ना कुठे कौतुक करावं अशी अपेक्षा बाळगते. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरता वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन विभाग स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समित्यांचे प्रमुख, सचिव आणि सदस्य तसेच सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप, कनिष्ठ प्रशासनाधिकारी सचिन साळुंखे, नागेश धोत्रे, जिल्हा क्रीडा संघटक व सांस्कृतिक समन्वयक संजय सावंत, कनिष्ठ लिपिक नरेंद्र अकेले आदी काम पाहणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार सोडल्यानंतर गेल्या 8 महिने ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आता त्यांना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 2.5 वर्ष चांगल्या पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्यानंतर त्यांच्या जागेवर मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली होती. परंतु दिलीप स्वामी यांना तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी या पदावर शासनाने नियुक्ती दिली आहे. जिल्हा परिषदेमध्ये काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले, विविध संकल्पना समोर आणल्या. त्यामधील काही उपक्रम आणि संकल्पना राज्य शासनाने देखील अवलंबल्या. जिल्ह्यात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभागामध्ये भरीव काम त्यांनी केले. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका दिलीप स्वामी यांनी पार पाडली होती. डॉक्टर्स क्रिकेट लीग स्पर्धा 2024 मध्ये जिंतूरच्या JDS स्पार्टन क्रिकेट संघाने 3रा क्रमांक पटकाविला. त्यांना रोख रक्कम 11,000 रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या डॉक्टर्स लीग स्पर्धा 2024 मध्ये जिंतूरच्या JDS स्पार्टन क्रिकेट संघाने 3रा क्रमांक पटकावला. त्यांना रोख 11,000 रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दिनांक 8 फेब्रुवारी 2024 ते 11 फेब्रुवारी 2024 या दरम्यान झालेल्या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी परभणीच्या निमा संघाने प्रथम, IMS संघाने द्वितीय तर जिंतूर डॉक्टर्स असोसिएशनच्या JDS स्पार्टन क्रिकेट संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून 3रा क्रमांक पटकावला. समारोपीय कार्यक्रमात मंचावर उपस्थित मान्यवर डॉक्टर सुधीर काकडे, डॉक्टर शेखर इंगळे, डॉक्टर इरफान पटेल, डॉक्टर अभिजित छिद्रवार, डॉक्टर सचिन कदम यांच्या हस्ते 3ऱ्या क्रमांकाचे विजयी पारितोषिक रोख 11,000 रुपये आणि चषक JDS स्पार्टन क्रिकेट संघाचे कर्णधार डॉक्टर शिवप्रसाद सानप व उपकर्णधार डॉक्टर गजानन जाधव, टीममधील डॉक्टर रुपेश तडकासे, डॉक्टर किशोर घुगे, डॉक्टर श्रीनिवास घुगे, डॉक्टर सचिन जायभाये, डॉक्टर अतुल जाधव, डॉक्टर गंगाधर ढाकरे, डॉक्टर गजानन नभाट, डॉक्टर संतोष घुगे, डॉक्टर अभिजित चवंडके, डॉक्टर शैलेश राठोड, डॉक्टर अविनाश चवंडके, डॉक्टर भागवत सांगळे, डॉक्टर कृष्णा घुगे आदी खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट बॉलर म्हणून डॉक्टर गजानन जाधव यांची निवड झाली. या अगोदर कर्णधार डॉक्टर शिवप्रसाद दत्तराव सानप यांनी JDS स्पार्टन क्रिकेट संघाला सर्व खेळाडूंच्या सहकार्याने 2दा प्रथम व 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावून दिले. या यशाबद्दल जिंतूर डॉक्टर्स असोसिएशन मधील सर्व डॉक्टर्सनी व सर्व पत्रकार बंधूंनी तसेच श्री कैलासराव घुगे, नामदेव राठोड, शेषराव जाधव, राम राठोड, श्याम राठोड, गुरुदेवाचे, प्रभुदेवा, वैजनाथ घुगे यांनी अभिनंदन केले.
एकच मिशन मराठा आरक्षण श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ वाशी शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला। सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी केलेल्या आवाहनानुसार वाशी शहरातील व्यापाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंदच्या आवाहनानुसार बुधवारी सर्व व्यावसायिकांनी महाराष्ट्र बंदसाठी सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आज वाशी येथे सर्व दुकाने, इतर व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली होती। बंद शांततेत पार पडला। वाशी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने वाशी तहसीलदारांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 50% ओबीसी मधून आरक्षणासंबंधात 5 दिवसांपासून आवरण उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात सगळे सोयरे निजामकालीन गॅझेट आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत मागण्या करण्यात आल्या। त्यांच्या या मागण्या व उपोषणास पाठिंबा देण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी वाशी सर्व संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। निवेदनावर श्रीधर देशमुख, सूर्यकांत मुळवणे, राहुल कवडे, ज्योतिराम रसाळ, निवांतराज देशमुख, दिलीप मोहिते, बापू कदम, अनिल चेडे, नेताजी नलावडे आदींच्या स्वाक्षरे आहेत। निवेदनाचा स्वीकार पेशकार तवलेअप्पा यांनी केला। शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। एकंदरीत वाशी तालुका बंद शांततेच्या वातावरणात पार पडला। वाशी येथील स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। वाशी जिल्हा धाराशिव येथील स्वस्वरूप जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले। विशेष म्हणजे या संप्रदायातील महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात सहभाग नोंदवला। या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक बळवंतराव कवडे यांनी स्वतः रक्तदान करून केले। याप्रसंगी नगरसेविका वंदना कवडे, दूध संघाचे माजी चेअरमन प्रभाकर भांडवले, दादासाहेब चेडे संप्रदायाचे माजी जिल्हा प्रमुख व शिबिर प्रमुख विजय भारती यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या धाराशिव येथील रेणुका ब्लड बँक कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले। शिबिर यशस्वी करण्यासाठी संप्रदायाचे वाशी तालुकाध्यक्ष शिवाजी सारुक, दादासाहेब उंदरे, किरण शिंदे, बाजीराव कवडे, सुजित उंदरे, अश्रुबा कवडे यांनी परिश्रम घेतले। पत्रकारांच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जिंतूर येथील पत्रकार बांधवांच्या वतीने शहरात पहिल्यांदाच संत सेवालाल महाराज यांची 285वी जयंती हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे आयोजित कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बंजारा समाजाचे आराध्य दैवत, धर्मगुरू, थोर समाज सुधारक संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांच्या वतीने जिंतूर शहरात पहिल्यांदाच जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजभाऊ नगरकर, गुलाबराव शिंदे, मंचकराव देशमुख, बालाजी शिंदे, लक्ष्मीकांत उर्फ मुन्ना टाले, महेश देशमुख, ज्ञानेश्वर उर्फ माऊली रोकडे, शेख अलीमभाई भागवत चव्हाण, रामप्रसाद कंठाळे, राजाभाऊ काळे, राम रेघाटे, रहीम शेख, रफिक तांबोळी, संदीप माहुरकर, खुशालराव घुगे, संजय ताडे, अहमद शेख यांची उपस्थिती होती। तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेमध्ये गुरुवारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेमध्ये गुरुवारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कानडे हे होते, तर यावेळी डॉक्टर अमरदीप कंदले, डॉक्टर दीपा कंदले, डॉक्टर रुपाली कानडे यांनी शाळेतील प्राथमिक विभागातील 450 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली। यावेळी बोलताना डॉक्टर अमरदीप कंदले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले। आहारात नेहमीच पालेभाज्या, कडधान्य यांचा वापर करण्याचा सल्ला दिला। नियमित नखे कापणे, केस कापणे गरजेचे असल्याचे सांगितले। उन्हाळ्यातील जास्तीत जास्त पाणी पिणे, फळे खाणे आवश्यक असल्याचे सांगितले। उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगून नियमित व्यायामाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला। यावेळी संस्थेच्या वतीने डॉक्टर अमरदीप कंदले यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कानडे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री मोरे यांनी केले, तर आभार अबोली कांबळे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त व्हावी हेतूने सलाम मुंबई फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले गौरवोद्गार। गाव स्तरावर उपक्रम राबवण्याचे केले आवाहन। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आदर्श पिढी घडणार। माजी कुलगुरू डॉक्टर माणिक साळुंखेंचे वाचक पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी केले प्रतिपादन।
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवरायांच्या मूर्तीची डाळिंबी आड इथं झाली प्रतिष्ठापना. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पाळणासह राबविणार विविध कार्यक्रम. आणि शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते झाले थाटात उद्घाटन. स्वराज सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.